स्ट्राईक गेलं खुलं गेलं. सचिन काटकळच्या बॅटमधून 2 धावा निघाल्यात. 2 धावांनी श्रीगणेश केला गेला. क्वार्टर फायनल सामना परी वर्सेस त्रिमूर्ती यांच्यामध्ये एक जबरदस्त सामना बघायला भेटेल आपल्याला, कारण चोशी सामना होईल इतकं दुमतच नाहीये. काटकर हुसेन आणि हा झेल होतो का पाहिजे, कारण मगाशी सुद्धा काटकरला काय तो करामत दाखवतो. त्याच प्रकारे सचिन काटकर हा झेल मारतोय आणि पहिलं यश भेटतोय ते त्रिमूर्ती या संघाला आणि धक्का भेटवतो तर या संघाला स्ट्राईक राहिला तर मात्र तो मंगेश वैती. नवीन फलंदाज जातो कल्पेश माहुलकर उभे कडक करून तुम्हाला कडकच खेळायला गेला. सामना जर जिंकायचा असेल, तुम्हाला पुढे जायचं असेल तर सेमीफायनल जायचं असेल तर तुम्हाला कडकच खेळायला तुमचं नावाप्रमाणे तुम्हाला खेळायला गेलो, कारण षटक चालू होते. पहिलं पॉवर पहिलं षटक चालू असेल, एकच पॉवर षटक चालू एकच पॉवर षटक, कारण 4 षटकाचा सामना हा कल्पेश आणि मंगेश. स्ट्राईक राहतो आता होतो मंगेश, समोर होतो हुसेन पहिल्या चेंडूवर 2 धाव दिले. दुसऱ्या चेंडूवर त्यांनी कमबॅक करत काटकर रिटर्न बॉलमध्ये पाठवलं. हुसेन पुढच्या चेंडू ज्याने एक जबरदस्त खेळी केली गेली तो म्हणजे मंगेश. या टायमाला मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न पण निर्णय चेंडू होतो. खरोखर हुसेन एक घासलेलं गोलंदाज म्हणावं लागेल, कारण समोर फलंदाज होतो म्हणजे मंगेश वैती त्याला थोपवून धरतो, त्याला थांबून धरतो म्हणजे हुसेन. चेंडू झाले 3 धावा झाल्या 2 गडी बाद झाला 1 क्वार्टर फायनल सामना. पुढचा चेंडू पटकन चेंडू आणला तो 6 धावांनी आपलं खातं खोलं गेलं. षटकाराने स्वागत केलं मंगेश वैतीयाने. जिथून मॅच सोडली तिथून स्टार्ट केली मंगेश वैतीयाने. ज्या प्रकारे षटकार म्हणून स्वागत केलं त्याच प्रकारे मंगेश वैतीयाने 6 धावांनी आपलं खातं खोलं. धाव संख्या झाली 8. थोडासा पटकन चेंडू होता, पूर्व फायदा उठवत जबरदस्त खेळी मंगेश वैतीयाने खेळली होती याच्या पहिला. त्याच प्रकारे आता सुद्धा मंगेश वैती. हुसेन हो या टायमाला मात्र थोडासा हलक्याने खेळायचा चेंडू एकदम मात्र रोखू शकत नाही. 1 धावेने संघ बसून 9 धावसंघ होती. 9 गडी बाद झाला. 1 षटक चालू होते पहिलं. शेवटचा काही चेंडू बाकी असला षटकातला एक काढला. एक जबरदस्त मॅच बघायला भेटेल, कारण दोन्ही संघ तुल्य असं म्हणावं लागेल. त्रिमूर्ती वर्सेस परी यांच्यामध्ये सामन्यांचं आयोजन. एक शेवटचा चेंडू बाकी असताना कल्पेश स्ट्राईकला आलाय आणि हुसेनचा शेवटचा चेंडू. धावसंख्या दिली 9 गडी बाद झाले जरी 1. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तयार म्हणजे कल्पेश. शेवटचा चेंडू धावसंख्या 9 आणि गडी बाद होतोय. पटकन चेंडू होता आणि खरोखर एक जोरदार धक्का भेटतो. 2 गडी बाद होते संघाची पहिल्या संघाच्या आणि 2 गडी बाद धावसंख्या दिली मात्र 1 षटक संपले जरूर आहे. त्याचबरोबर पुढचे समाजन करतील आमचे सहकारी किरण दाभाडे सर. धन्यवाद तुमचे होते साहेब. हॅलो. संताजीबाई चषक 2022 संताजीबाई चषक 2022 आयोजक नवनदादा पाटील, प्रसादजी जाधव, निमेशभाई भोसले, शिवसेना अणुशक्तीनगर विधानसभा संघटक, इम्रानभाई शेख, समाजसेवक घाटकोपर, राहुलजी शेवाळे साहेब, शिवसेना खासदार, मंगेशजी सातनकर, शिवसेना विभाग प्रमुख, कामिनीताई शेवाळे, शिवसेना माजी नगरसेविका, उमेशजी करकरे, शिवसेना शाखा प्रमुख, सलीम शेख, छोटूभाई,
दादू पाटील, केतन पाटील, प्रकाश भाऊ, आकाश जाधव या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. परी वर्सेस त्रिमूर्ती. गोलंदाजीसाठी सज्ज. सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न आणि गचाळाचं सदरेक्षण. सीमा पार जाते. चौकार. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या किती? 15. धावसंख्या झाली ती 15. 2 चेंडू 15 धावा. दुसऱ्या षटकातले तिसरा चेंडू. रफिक वैयक्तिक असं पहिल्या संघासाठी दुसरं षटक. पुन्हा सुरेख फटका. सीमा रेषे पार पाहू आणि झेल बाद. गडी बाद होतो. तीन गडी बाद. 15 धावा. चेंडू झाले ते 3. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते रफिकची. नवीन फलंदाज सुनील माहुलकर उर्फ पोलाड. नवीन फलंदाज चौथा चेंडू. रफिक पुन्हा आपल्या संघासाठी सज्ज. ताई आपल्या संघासाठी काय कामगिरी करते. पुन्हा एकदा एक छोटी धाव घेण्यात मात्र यशस्वी ठरते पोलाड. एक धाव पुढे सरकते. धावसंख्या होती ती 16. 4 चेंडू 16 धावा. पाचवा चेंडू. पंकज पुन्हा सुरेख फटका. पुन्हा 2 डिक्लेअर झोन मध्ये जातो. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 18. 5 चेंडू 18 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. धावा झाले ते 18. 5 चेंडू 18 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला घेऊन येतो रफिक. सामना करतो त्याला पंकज. पुन्हा सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न मात्र 2 डिक्लेअर झोन मध्ये जातो. धावसंख्या पुढे सरकते. षटक संपते. धावसंख्या होती ती 20. 3 गडी बाद. 20 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. वैयक्तिक असं पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येते तुषार. सामना करतो त्याला पोलाड. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा मिळून देते. पोलाड तयार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. पाहूया झेलबाद होतो का. आणि हा गडी बाद झालेला आहे.
अधिक मान्यवर आलेले आहेत. निलेशजी भाई, स्वप्नील भाई, बालाभाई, बाबूभाई, विजयजी भोईर या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो. संताजीबाई चषक 2022 नवीन फलंदाज गणेश पाटील. दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातला. पंकज तयार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र पाहूया. एक छोटी धाव घेण्यात मात्र यशस्वी ठरते पंकज. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 21. 2 चेंडू 21 धावा. अच्छा 2 झाले. ओके. तिसरा चेंडू सचिन पाटील. ओके सॉरी गणेश पाटील. पुन्हा एकदा सुरेख फटका. तेव्हा त्यांचा निर्णय काय देतात. 1-2 धावा भेटतात. धावसंख्या होती 23. 3 चेंडू 23 धावा. तिसरं षटक चालू आहे. चौथा चेंडू सामना करतो गेला गणेश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र 1 धाव भेटतीये. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती 24. 4 चेंडू 24 धावा. 2 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातले. पंकज पाटील पुन्हा एकदा आपल्या खेळपट्टीवर. 5वा चेंडू तिसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न आणि गडीबाद. सुंदर असा झेल घेतलेला आहे. 5 गडीबाद 24 धावा. चेंडू झाले ते 5. नवीन आलेला फलंदाज महेश. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. धावा झाला तो 24. सामना करतो गेला गणेश. पुन्हा एकदा सुरेख फटका. पुन्हा एक धाव भेटतीये. षटक संपतोय. धावसंख्या दिली 25. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 25. 5 गडी बाद. शेवटचं षटक. शेवटचं षटक 4 सांगितलं वाटतं ना मला.
बच्चे 23 आहे क्वार्टर 4चे त्याचं पाहिजे 4 वर आहे ना इंडी 4 बॉल वैयक्तिक असं पहिलं संघासाठी पहिलं सुरेख फटका पुन्हा एकदा 2 धावा होत आहेत धावसंख्या पुढे सरकतीये धावसंख्या किती 27 वैयक्तिक असं पहिलं संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतो तो हेमंत सामना करतो त्याला गणेश फलंदाजाला एक संधी आहे प्रत्येक षटकारामागे त्यांचा निर्णय काय व्हायचा आपला 3 धावा भेटत आहेत धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या किती 30 22च्या स्वरूपात मात्र 3 धावा भेटल्यात धावसंख्या किती 30 2 चेंडू 30 धावा फलंदाजाने लक्ष द्यायचं प्रत्येक षटकारामागे 300 रुपयाचे पारितोषिक प्रसादजी यादव यांच्याकडून आहे महेश नवीन फलंदाज तिसरा चेंडू शेवटच्या षटकातला पुन्हा एकदा बीट होते चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला एक संधी आहे प्रत्येक षटकारामागे 301 रुपयाचं पारितोषिक प्रसादजी जाधव यांच्याकडून त्यांचा निर्णय काय व्हायचा आपला 22च्या स्वरूपात 2 धावा भेटत आहेत तीन चेंडू 32 धावा 3 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातले चौथा चेंडू
घेऊन येतो हेमंत, सामना करते त्याला महेश, पुन्हा सुरेख फटका, जेलबाज होते. 6 गडी बाद, 32 धावा, 4 चेंडू. शेवटच्या षटकातले अजून 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज कल्पेश वैती. नवीन फलंदाज कल्पेश. आणि गडी बाद होतो. 7 गडी बाद, 32 धावा, 5 चेंडू. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला. नाही 3 आहे, नंतर परत 2 आले. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईकवर कल्पेश. धावा झाला त्या 32. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख फटका. मात्र 2 धावा भेटत आहेत. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 2 धावा भेटत आहेत. धावसंख्या झाली ती 34. धावा जिंकण्यासाठी 35 धावांची गरज 4 षटकांमध्ये. धन्यवाद. निलेशजीभाई भोसले सरांना विनंती आहे, त्यांनी प्रशांत वैद्य यांचा सत्कार करावा. धन्यवाद साहेब. निलेशजी साहेबांना आणखीन एक विनंती आहे की त्यांनी निलेशभाई ठाकूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. ते झाले त्यांचं. अजून कोणाचं केलं? अजून धन्यवाद निले. धन्यवाद मान्यवरांचं आभार. आपल्या बोलातला वेळ काढून आमच्या या सुवर्ण क्रिकेट महोत्सवाला तुम्ही भेट दिल्याबद्दल आपले स्वागत आणि मनपूर्वक आभार. धन्यवाद. कोण आलो?
हेमंत आणि अली. सलामीची जोडी हेमंत आणि अली. बॉलर कोण आला? प्रीमेट हरीशजी विचारू साहेब, मंगेशजी शिंदे, त्याचबरोबर हातवे केबल टी व्ही चॅनल नंबर 867 या चॅनलला सुद्धा मॅच लाईव्ह चालू आहे. त्याचबरोबर मुकेशजी पाटील हातवे केबल, त्याचबरोबर लोकल केबल विपुलजी, त्याचबरोबर विकास वैती साहेब, सचिनजी पाटील, प्रभाकर वैती, महेंद्रजी वैती, मुकेश केनी, काशीनाथ माळी, कुणाल लांडगे, पुन्हा एकदा चौकार, पहिलाच चेंडू चौकार. या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. संताजीबाई चषक 2022 पहिलाच चौकार, 4 धावा भेटतात. एक चेंडू 4 धावा. वैयक्तिक असं पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येते मनीष, सामना करते त्याला हेमंत. दुसरा चेंडू पहिल्या षटकातला, पुन्हा एकदा सुरेख फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत त्या क्षेत्ररक्षणासाठी. पोलार्ड मात्र एक धाव भेटते. धावसंख्या झाली ती 5. 2 चेंडू 5 धावा. तिसरा चेंडू मनीष, सामना करतो त्याला अनिल. अली पुन्हा एकदा सुरेख फटका पाहूया. फार सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. परी 11 अनिलजी वैती साहेब आणि मनीषजी केनी साहेब ह्या दोन्ही मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं संताजीबाई चषक 2022 मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहूया गडी बाद होतो का. पुन्हा एकदा चौथी धाव घेण्यात मात्र यशस्वी ठरतं.
नॉट आउटचा इशारा. पुन्हा एकदा खेळपट्टीवर आली. व्हेरी गुड डिलिव्हरी. मात्र शेवटी धावगणात मात्र यशस्वी ठरतो आली. बाईच्या स्वरूपात एक धाव भेटते. धावसंख्या होती ती 8. पाच चेंडू 8 धावा. पहिल्या षटकातले शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला घेऊन तो मनीष सामना करतो त्याला हेमंत. पुन्हा एकदा सुरेख फटका. पुन्हा एकदा 2 धावा भेटतात. धावसंख्या होती ती 10. षटक संपतंय. लॉस ऑफ 0 विकेट.
एकदा बघत राहायचं. अच्छा अच्छा. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंच. वाईट घोषित. एक धाव पुन्हा एकदा भेटते. अवंतर धावेत भर होते. धावसंख्या होती ती 13. एक चेंडू 13 धावा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा पुन्हा 2 धावा भेटतात. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 15. दोन चेंडू 15 धावा. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा वाईट घोषित. अवंतर धावेत भर होते. धावसंख्या होती ती 16. दोन चेंडू 16 धावा. दोन चेंडू 16 धावा. तिसरा चेंडू सचिन. वैयक्तिक असं पहिलं संघासाठी तिसरं षटक सचिन. अनवर नवीन फलंदाज. पुन्हा सुरेख फटका. पंचपाव्या काय निर्णय देतात आणि 2 डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 18. तीन चेंडू 18 धावा. हॅलो. नऊ चेंडूंमध्ये अजून 18 धावांची गरज. अतितटीचा सामना. नऊ चेंडूंमध्ये अजून 17 धावांची. पुन्हा एकदा सुरेख फटका. पाया आणि सीमा रेषेपार षटकार. 6 धावा पुढे सरकतात. धावसंख्या होती ती 24. 4 चेंडू 24 धावा. आठ चेंडूंमध्ये अजून 11 धावांची गरज. आदितटीचा सामना. हॅलो. हॅलो हॅलो. 8 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. आठ चेंडूंमध्ये अजून 11 धावांची गरज.
संतोषजी भाई यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा संताजी बाई 2022 त्यांचं सुद्धा इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हॅलो हॅलो हॅलो. 8 चेंडूंमध्ये अजून 11 धावांची गरज. अनवर फलंदाजीसाठी सज्ज. सचिन. पाचवा चेंडू तिसऱ्या षटकातला. धावसंख्या झाली ती 24. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहूया. गडीबाद जेलबाद होतोय. फार अतितटीचा सामना आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायच्या ते 11. नवीन फलंदाज फिरोज. नवीन फलंदाज फिरोज. 7 चेंडूंमध्ये अजून 11 धावांची गरज. हुसेन नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू. पंच पुन्हा एकदा वाईट घोषित. धावसंख्या होती ती 25. हॅलो. 7 चेंडूंमध्ये अजून 10 धावांची गरज. स्पीकर इकडे फिरवला ना तिकडे आवाज नाही जाणार. 7 चेंडू शिल्लक आहेत अजून. धावा करायच्या त्या 10. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख फटका. 1 धाव भेटतीये. धावसंख्या होती ती 26. षटक संपतंय. 6 चेंडूंमध्ये अजून 9 धावांची गरज. सहा चेंडूंमध्ये अजून 9 धावांची गरज. दोन्ही संघांनी लक्ष द्यायचे. कंपल्सरी चेस आहे. सहा चेंडू 9 धावांची गरज. अतितटीचा सामना. निलेशजी भोसले साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रकाश काळे यांचा सत्कार करायचा आहे. निमेशजी भोसले साहेबांना विनंती करतो की त्यांनी काळे साहेबांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. सत्कार होतोय. सन्मान.
मान्यवरांचे आभार. 6 चेंडू 9 धावांची गरज. आदितेटीचा सामना. नवीन गोलंदाज कल्पेश. वैयक्तिक असं पहिलं संघासाठी शेवटचं षटक कल्पेश. 6 चेंडू 9 धावांची गरज. नाही लेग बाय नाही. धावसंख्या पुढे सरकती. धावसंख्या होती ती 27. 5 चेंडूंमध्ये अजून 8 धावांची गरज. आता बाय 4 चेंडू 7 धावांची गरज. धावा झाल्या ते 28. 4 चेंडू 28 धावांची गरज. तिसरा चेंडू. गडी वाद होतोय त्रिफळाची. गोलंदाजाला एक संधी आहे. कडकला एक संधी आहे या गोलंदाजाला की जर अजून एक जर गडी बाद केला तर प्रसादजी जाधव यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक. नवीन फलंदाज. नवीन फलंदाज नितीन. 3 चेंडूंमध्ये अजून 7 धावांची गरज. हा बॉल डिपेंड आहे. हात जर मारला ना चौका वगैरे थोडी टफच आहे मॅच. त्याला प्रेशर पडणार. मग एक इथेच मारला पाहिजे पट्ट्या बॉलवर. बॅट फिरवणार तो आता. तो खेळला पाहिजे असं असं करून मागे पुढे करून त्याला चकमक खेळला पाहिजे तर त्याचे वाईड वगैरे पडणार. गोलंदाजाला एक संधी आहे. जर अजून एक गडी बाद केला तर 301 रुपयाचं पारितोषिक. तीन चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. चौथा चेंडू. पुन्हा एकदा वाईड घोषित. 3 चेंडू 6 धावांची गरज. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत दोन्ही संघांसाठी. आदितेटीचा सामना. चौथा चेंडू. आणि गडी बाद झालाय. दोन चेंडूंमध्ये अजून 6 धावांची गरज. नवीन फलंदाज आदित्य. दोन चेंडूंमध्ये अजून 6 धावांची गरज. नवीन फलंदाज आदित्य. दोन चेंडू 6 धावांची गरज. आदितेटीचा सामना.
खेळावं लागणार. अंपायर बोलणार ना. हा. नाही पण त्याला नाही अंपायरचा डिसिजन असतो ना त्याच्यात. एक चेंडू 6 धावांची गरज. तो चकमकीतच होतोय ना, पण बॅट्समन चकमकीत जातो. एक चेंडू 6 धावांची गरज. शेवटचा चेंडू. सामना जिंकलेला आहे तो. कोणती टीम जिंकली? टीम कोणती जिंकली? परी 11 ह्या संघ